आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस, तासगाव रोड कमानीच्या समोर। चवीचे खाऊ तर फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ। दम बिर्याणी स्पेशल, मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन 65, स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटण पासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी SB फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर बशीर भाई मुजावर, मोबाईल नंबर 74 20 08 92 30 70 79 17 71 77, तासगाव रोड, कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर, विटा। तर निवेदकांनी बोलताना सांगितलं, अनेक अडचणींची शर्यतीतनं माझा प्रवास आज पण तोच होता, तसाच होता। घरातून बाहेर निघालो, पाऊस पडत होता। बागमध्ये पाऊस पडणं म्हणजे खूप भाग्याचं असतं आणि मान तालुक्यात पाऊस सकाळी गेल्या 3-4 दिवसापासून पडतोय आणि पाऊस पडला आणि पहिल्यांदा मी घरातून बाहेर पडलो, 8:15ला बरोबर बाहेर पडलो, कार्यक्रमाच्या वेळेत पोहोचणार होतो। माने साहेबांचं माझं बोलणं चालू होतं आणि फलटणच्या जवळ गेलो आणि 3 पूल असे होते की पुलाच्या वरून पाणी वाहत होतं आणि पोलिसांनी सूचना दिल्या की इथून जाऊ नका। कदाचित पोलीस नसते तर मी थांबलो नसतो, त्या पुलावरूनच आलो असतो, पण तुम्ही लगेच बातमी केली असती की मंत्र्याचा मजूरपणा बघा आणि काय आदर्श घ्यायचा। त्यामुळं अर्ध्याच्या शर्यतीत इथं पोचलो, उशीर झाला। प्रकारची मला ते जाणीव करून दिली। कदाचित मला वाटतंय अभिमन्यू, त्यानंतर सुमित, नंतर म्हणजे तुमचा नंबर आहे असं मला वाटतं। भाषणाचं तर बिलकुल झालं नसतं। उशिरा आलं, दोष नाही, प्रेमाला आलंय। दोष नाही, बिलकुल नाही, मी प्रेमाला आलो। माने साहेबांचं आणि या माझ्या सहकारी बांधवांचं माझ्या असणारं प्रेम। मी आज एवढं सांगेन की आज मी उभा आहे एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला रेस्टॉरंट दुकानदाराचा मुलगा, ज्याला इतिहास नाही, भूगोल नाही, मागं सांगायला काहीच नव्हतं। आई वडिलांचं नाव आणि त्याच्यासोबत झालेली सुरुवात आणि ती सुरुवात आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये मला मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी नेलं, ही मीडियाची सगळी लोक माझ्या समोर उभी आहेत। यांच्यामुळे मी महाराष्ट्राने मला बघितलं, जनतेपर्यंत माझ्या भूमिका पोहोचल्या, अशी सगळीच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या कार्यक्रमाला मी प्रेमाला आलो। आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दादा राजकारणातले आपल्या सगळ्यांचेच दादा आहेत आणि दादांच्या आशीर्वादानं आपण सगळेजण, मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, दादांनी मला आपण सांगितलं की उशीर आला, लवकर मिळालं। मला माहिती नाही उशिरा मिळालं का लवकर मिळालं, परंतु या सगळ्या प्रवासामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं असलेलं प्रेम, त्यांच्या असलेलं बळ, ताकद, शक्ती हे सगळंच आहे। त्यासोबत दादांचं मार्गदर्शन, दादांनी दिलेलं पाठबळ, या मार्गाने यावं याच्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही मला मार्गदर्शन केलं असेल तर ते दादांनी केलेलं आहे। तर दादा आजच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांचं आपण सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे, कौतुकाच पात्र असणारं एक नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आदरणीय सपाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विधिमंडळामध्ये सगळ्यांच्यावर बारीक नजर ठेवणार आहे आणि मी तर हे सगळे म्हणेन की गाडीला ब्रेक असतो, बरोबर, गाडीला ब्रेक असतो, सगळ्यांना थांबवण्यासाठी तिथे सुविधा असते आणि आम्हा लोकांना थांबवण्याचं सगळ्यात मोठं साधन पुढे बसलेलं आहे। हे आपण सगळेजण आहात की आम्हाला तर तुम्ही जर नसताना आम्हाला ब्रेकच लागायचा असतं, आमचा ब्रेकच आहे तुम्ही, की कुठं थांबवावं, कुठं थांबवायला लागेल याची सगळी व्यवस्था तुमच्याकडे असते। अशी सगळीच आपण मंडळी, सपाटे साहेब खूप ज्येष्ठ आहात, आपण खूप काम आपलं तेवढंच उत्तम काम आपण करतात। त्यासोबत पलीकडे बसलेल्या ताई,
खूप दिवसापासून मी ताईंना बघत होतो, पण अलीकडे ताईंचं आमचं खूप बोलणं असतं. ताई मार्गदर्शन करतात, आमचे कॉमन मित्र आहेत, आम्ही आता असं खूप चांगले संबंध आमचे आहेत. पण अगदी जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी तर असतोच, पण जेव्हा कधी असा प्रसंग येतो की जेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा ताई नक्की मार्गदर्शन कुठून नाही कुठून पाठवतात. अशा ताई आज स्टेजवर उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. ज्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. ते माझ्या टाळ्याचा आमदार मगाशी सांगितलं की 25 लोक आहेत टाळ्याचं. ओमप्रकाशची टाळी ही विचार करून वाजवली जाते, त्यामुळे विचार करून वाजवली. त्याला माहिती आहे आज टाळी वाजवली याच्यासाठी पण उद्या याच्यावर ठोकायला लागेल त्याला, त्यामुळे ते काळजीपूर्वक टाळी वाजवतात. ते फार सहज टाळी वाया जाऊ देत नव्हते. तेव्हा सगळेजण आपण राजा माने साहेबांचं खास करून या ठिकाणी मनापासून साहेब आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन की माझ्यासारख्या एका युवकाला, आता युवक म्हणायचं काय माहिती नाही, पण आता ठीक आहे अजून तो युवक आहे. राजकारणात तो वय तय कसं असतंय, लग्नाचं वय म्हणे 18 असते आणि बऱ्याच जणांचं वय ठरलेलं असते, पण राजकारणाचं वय ठरलेलं नसते. राजकारणात 50 वर्षाचा झाला की युवा नेता म्हणतात आणि 50 नंतर राजकारणाचं खरं काम किंवा त्याला काम चालू होतं असं म्हणतात की. पण तसा मी नशीबवान आहे. अगदी माझ्या पाठी काहीच नसतं तरी सुद्धा माझं राजकारण वयाच्या 29व्या वर्षी चालू झालं आणि 31व्या वर्षी आमदार झालो. आणि त्या आतापासून म्हणजे 31व्या वर्षापासून जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून अजून आमदार आहे. मध्ये काही खंड पडलेला नाही. अनेक अडथळे, अनेक शर्यती, अनेक प्रसंग. म्हणजे माझा राजकीय प्रवास आपण बघितला तर अनेकदा मला सांगताना पण आता आज आपला तो विषय नाही, आज बोलणार नाही, पण सांगेन की अनेक अडथळ्याचा प्रवास माझा आहे. प्रस्थापितांच्या साम्राज्यामध्ये विस्थापित घरातला एक छोटासा मुलगा येऊन त्यांच्या साम्राज्याशी टक्कर देतो तेव्हा हे सगळे प्रस्थापित मिळून चक्रव्यूह टाकतात. आणि आतापर्यंत माझ्यावर जेव्हा जेव्हा मी पुढे चाललो तेव्हा तेव्हा चक्रव्यूह आले, पण काय माहिती नाही त्या चक्रव्यूहातनं परमेश्वर मला मार्ग देतो, त्यातून पुढे जायची ताकदही देतो. तर मी मगाशी तुम्ही म्हणलं होतं की खरं आहे आपण सत्य असो ना तर कुठलाही चक्रव्यूह तोडण्याची ताकद आपोआप आपल्याकडे येते. त्यामुळं आपण सत्य असलं पाहिजे एवढाच विषय आहे. आणि आपण जेव्हा चुकतो तेव्हा चक्रव्यूहातून सहज बाहेर पडत नाही. सत्याचं मला माहिती आहे आयुष्य खूप मोठं असतं आणि असत्य तात्पुरतं आपल्याला कितीही वाटलं तरी ते तात्पुरतं असतं. त्यामुळे आपण ती भूमिका घेऊन पुढे जातो. त्यामुळं आज या कार्यक्रमाला येत असताना मला मनापासूनचा या ठिकाणी आनंद होतो की आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आणि खास करून या डिजिटल मीडियाच्या सगळ्या संयोजकांचं माने सर आपलं मनापासून मी कौतुक करेन. आपण फक्त आपल्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार नाही दिले, इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं कौतुक आपण केलंय, त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलंय. ही लोक एवढं मोठं काम करतात, त्या लोकांचा सन्मान आपण केला आहे की त्यातून आणखीन प्रेरणा घेऊन ते पुढे जातील, आणखीन चांगलं काम करतील. असे सगळ्यांचा आपण सन्मान केलेला आहे. महाबळेश्वरमध्ये एक अधिवेशन झालं होतं आणि त्यावेळी मी तुमच्या अधिवेशनाला आपल्या अधिवेशनाला आलो होतो आणि तेव्हा मी आमदार म्हणून आलो होतो. आज माने साहेबांचं आमची जशी सांगलीपासूनचा प्रवास आहे असा खूप लांबून आलेला असा आमचा प्रवास आहे. म्हणजे सांगलीपासून आलेला आमचा प्रवास आहे. तो आता मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे. आता मुंबईतनं दिल्लीला जाणार की माहित नाही मला, पण आता मुंबईपर्यंत आहे. आपण एवढी मोठी संघटन उभं केलेलं आहे. हा साधा माणूस दिसायला दिसतो. अडचणीच्या प्रसंगात अगदी अडचणीच्या वेळी सगळ्यांच्या उपयोगाला येतो, सल्ला सगळ्यांना चांगला देतो आणि नाव राजा आहे का पण तसाच तो राजा माणूस आहे. त्यामुळे राजा माणसाचा अध्यक्ष असणारी संघटना आहे राजा संघटना. त्यामुळे ही सगळी टीम खूप चांगलं आपण सगळेजण काम करतात आणि याच्यामध्ये आपण काही अपेक्षा व्यक्त केल्या सपाटे साहेबांनी. आता दादा इथं आले, माझ्याकडून अपेक्षा माझ्याकडून तुम्ही काही व्यक्तच केलं नाही, कारण त्याला माहिती आहे दादा असल्यामुळे माझी काही आवश्यकता भासणार. मी एवढंच सांगेन की आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचं, कारण माझं नेतृत्व हे सामान्य माणसाचं नेतृत्व. माझं मानू मी ज्या भागातनं येतो तरी तो दुष्काळी भाग आपण सांगितलं की आमच्या मानखटावचं नाव ऐकलं
की लोकांच्या चेहऱ्यावरचा नकाशाच बदलतो. मानगडावर नकाशा तयार होतो. दुष्काळी भागातला, मागासलेल्या भागातला, म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. राजकीय यायचं राजकारणात सुद्धा आमच्या तालुक्याच्या नेतृत्वाला कधी संधी नव्हती. माझ्या तालुक्यात महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून कधी मंत्रीपद नाही. खटाव तालुक्यात मंत्रीपद नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे आजपर्यंत आम्ही सगळे उपेक्षित, पाण्याच्या बाबतीत, राजकीय बाबतीत, सगळ्याच बाबतीत, उद्योग, व्यवसाय, पण आमच्याकडं काय असेल तर मातीत स्वाभिमान आहे. पाऊस कमी पडत असेल आत्महत्या आमच्यात नाही. पाऊस नाही, खायला नाही किंवा काय झालं म्हणजे आमच्या माणसाने कधी आत्महत्या केली. माणसं परिस्थितीशी संघर्ष करतात. ज्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी लागणारं सगळं करायची ताकद असणारी आमची माणसं, आणि काहीच नाही म्हणून प्रचंड कष्ट करणारी, शिकणारी, पुढे जाणारी. मंत्रालयात आपण गेला तर पावलावर आमचा माणूस मिळेल, पावलावर मिळेल. आद्या मंत्रिमंडळाची डोकी कुठली तर मान घेताची असते. त्या भागातली आम्हाला कोण चालवलं? आमच्या भागात पीएस असतात, आमच्या भागात दुसरे असतात, कोण असतात, ही सगळी माणसं आमच्या भागातली. प्रचंड क्षमता, शिकणारी. आम्ही बघितलं ना, या देशाच्या कुठल्याही शहरातल्या विमानतळावर गेला तर मंत्र्याला घ्यायला माणसं येतील का माहिती नाही, पण मानखटावच्या आमदाराला माणसं घ्यायला येतील. कारण तिथं आमचा गडाई बांधव तिथं आहे, आमचा सोन्या चांदीवाला तिथं आहे, आमचा कलरवाला सेट तिथं आहे, ही सगळी टीम तिथं असते. प्रचंड दुष्काळी भागामध्ये माझा जन्म झाला आणि माझा राजकीय जन्म झाला. पहिल्या दिवशी 3 ओळीचा अजेंडा घेऊन काही काम सुरुवात केलं. माझ्या तालुक्यात मला कॅनलचं पाणी वाहताना बघायचं, मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायचं, मला माझ्या तालुक्यात कारखान्याचं धुरारे पडलेलं बघायचं. 3 ओळीचा अजेंडा आणि घेऊन कामाला गेलो. त्यामुळे प्रचंड शक्ती होती माझ्या मानखटावचं. चेहरा मला बदलण्याची ताकद 3 वाक्यामध्ये होती. सुरुवात झाली. माझ्या तालुक्यात कॅनलचं पाणी वाहते, माझ्या तालुक्यात ऊसाची शेती होते, माझ्या तालुक्यात कारखान्याची धुरारी पेटली. जिथं तुळशी गारशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता, तुळशी गारशीचं लग्न असेल काही तर बाजार पटांगणावर एक ट्रॅक्टर याचा ऊस टाकायचा, मग तिथून विकत घ्यायचं, मग तुळशी गारशीच्या लग्नाला ऊस लावायचा, लग्न करायचं. त्या तालुक्यामध्ये आज 5 साखर कारखाने चालू आहेत, 6व्याचं काम चालू आहे. लायसन मिळत नाही म्हणून पुढचे चालू आहेत माझ्या. आता परिस्थिती एवढी उत्तम परिस्थिती आज आहे. ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागात पाणी पोचते. मी पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक म्हणून आव्हानात्मक आहे. मला माहिती आहे, मी प्रत्येक वेळी सांगितलं की इथं पाणी नाही आलं तर मी निवडणूक लढणार नाही, इथं पाणी नाही आलं तर मी निवडणूक लढणार नाही. माहिती नाही, परमेश्वर देवा माझ्या मागे राहिले. आपण बघितलं सगळ्यांनी की पाणी जो शब्द दिला तो पूर्ण झाला. आता सांगितलं की पाणी प्रश्नावर पुन्हा खटावांची निवडणूक होणार नाही, आणि तो संकल्प आम्ही केला. तो संकल्प घेऊन पुढे चालले. या दुष्काळी भागातला एक युवक आहे ना, ओमप्रकाशजी, काम करायची ताकद या मातीनं मला दिलेली आहे. नेतृत्वानं काम, नेतृत्वातलं गुण बघितलेलं आहे, पण म्हणून जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी आपण सगळे मिळून सगळ्यांच्या आशीर्वादाने पार पाडतोय. मी या निमित्तानं माने सरांना धन्यवाद देईन, आपल्याला धन्यवाद देईन. ताई, आपल्याला सगळ्यांनाच पुरस्कार मिळालेला आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन. पण इथं बसलेल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन, राजकारणाबद्दल मी ताई बघितलं की अनेक पत्रकार बांधवांसोबत, कारण ही घडवणारी पिढी आहे, नेतृत्व घडवणारे, नेतृत्व संपवणारे, ही सगळी टीम घडी आहे. अनेक लोकांना ताकद, समाजाचा आरसा, समाजाला घडवण्याचं काम आपण सगळेजण करतो. पण आमच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला माहिती नाही काय कसा असतो, पण सगळेच राजकारणी कसे नसतात, सगळं दिसतंय असं नसतं. एवढंच माझं या निमित्तानं सांगणार आहे. एखाद्याला आयुष्य, एखाद्याला राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करायला, संघर्ष करून इथपर्यंत पोचायला 20-20, 30-30 वर्षाचा कालखंड जातो. घर, कुटुंब सगळं देशोधडीला लागतं, तेव्हा इथपर्यंत पोचता येतं. अशा वेळी आपली एखादी हेडलाईन, एखादी ओळख जी आपण गडबडीने केलेली आहे त्याच्या आयुष्यात त्याला उठवून टाकते, त्याचं आयुष्य संपवते. अशा पद्धतीची परिस्थिती राहते. माझी आपल्या सगळ्या बांधवांना विनंती माझी एवढीच राहील की जरा जपून आपण खरंच समाजाचा आरसा आहात. आपण या लोकशाहीनं आपल्याला एवढी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती दिलेली आहे. कदाचित आम्ही एखाद्या माणसावर एक ओळ बोलू शकत नाही, पण तुम्ही कुठल्याही माणसावर त्या ओळी लिहू शकता, बोलू शकता. ही ताकद आपल्यामध्ये आहे. आपण ही सगळी ताकद समाजाच्या हितासाठी वापरता आणि आम्हा सगळ्यांना ब्रेक लावण्यासाठी वापरता. पण ब्रेक लावताना असा ब्रेक लावू नका
की पुन्हा गाडी चालणारच नाही असं होणे एवढीच माझी विनंती आणि मी तर आपल्या सगळ्यांना नाही. पत्रकार बांधव, आमच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत मी आपला प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री मोदयांकडे दादा सांगतील, पण आम्ही सगळेजण मिळून जे काही आमच्याकडून शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न करेल एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो. आपण माझ्यासारख्या सामान्य माणसाला, सामान्य युवकाला या ठिकाणी बोलवलं, सन्मान किंवा कार्यक्रमाला येणं समजलं. आपल्याला मनापासून धन्यवाद. आपलं संघटनेचं कार्य असंच पुढे जावं आणि माने सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. माने सर, अनेक संकटामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात, पुढेही असंच आपला सेवा पाठीशी राहून एवढंच या ठिकाणी सांगेल. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.